आपल्या या नामफलक अनावरण सोहळा जो होता तो आता इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो व आपल्या सगळ्या सत्कार मूर्तींचा सत्कारही झाला आहे। त्यानंतर काळे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वेळ मी बघतोय अजून काही पेढे पण आलेले नाहीये, सगळे जेवून आलेत किंवा काही जण जेवायचे राहिले तरी कळते मारायच्या तयारीत आहे। सगळ्यांना खूप शुभेच्छा। राजेश उज्जैनकर साहेब असतील, आमचे अप्पासाहेब कोटुळे 2007 पासून आम्ही कळत्या मारलेल्या उज्जैनकरांचे सगळे सहकारी उज्जैनकर साहेबांचे सगळ्यांचे माझा परिचय आहे आणि मला वाटतं इथे मी 10 वेळा आलेलो आहे, त्यामुळे काय आपले काय परिचय नवीन आहे असं काही विषय नाही। ज्यावेळी कामगार चळवळ जोरात होती त्यावेळी म्हटलं जायचं की पृथ्वी कामगाराच्या तळ हातावरती उभी आहे। नारायण सुर्वे तर म्हणायचे कवी की कामगार नाही मी तळपती तलवार आहे। तर मला वाटतं हे कामगारांचं महत्त्व आपल्या देशात आणि महाराष्ट्रात अधोरेखित आहे। त्याच पद्धतीचं काम आज तुमच्याकडून होतं आहे आणि आपली युनियन जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून महानगरपालिकेच्या मागे लागून उज्जैनकर साहेब असतील, अप्पासाहेब कोटुळे, तुम्ही सगळे सहकारी जास्तीत जास्त कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला असेल, इतर प्रश्न असतील, मला वाटतं कुठल्याही कामगार संघटनेने जेवढे प्रश्न सोडवले नाहीत तेवढे आपले महानगरपालिका कामगार सेनेने उज्जैनकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न सुटलेले आहेत। नक्कीच एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मला याचा अभिमान आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने ही गोष्ट कायम साध्य झालेली आहे। यापुढे तुमची सोबत अशीच असेल आणि आम्ही सतत जो डायलॉग मारतो तुमने पुकारावर हम चले त्या पद्धतीने आम्ही कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुमच्या सोबत आहोत, उज्जैनकर साहेबांच्या सोबत आहोत। त्यामुळे याच्या पुढच्या कुठल्याही प्रश्नाला तुम्ही हाक दिली तर आम्ही कायम तुमच्या सोबत राहू एवढा एक शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गजानन काळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला मी निघू एक पूजेला